बँकेत अधिकारी होण्याचं स्वप्न बघताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण टीम संकल्प एज्युकेशन घेऊन आलेला आहे एक नवीन ऑफलाईन बँकिंग बॅच, जी तुमचं स्वप्न पूर्ण करणारे बँक अधिकारी होण्याचं. मग सर ही बॅच कधी सुरू होणार आहे हो? व ह्या बॅचची फी काय? व थंबनेल मध्ये दिसत होतं की एक सरप्राईज अनाउन्समेंट आहे. ती सरप्राईज अनाउन्समेंट काय आहे? ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त अशा विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जे विद्यार्थी बँकेत अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात व आपल्या आई वडिलांचं नाव उंच करण्याचा प्रयत्न करत आहेत. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, आता आपली नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट होत आहे 10 जूनला. बॅचचा टाइम काय असेल? तर बॅचचा टाइम असेल सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बॅच असेल. बॅचची फीज किती आहे रे? तर फीज आहे 20,000 रुपये नाममात्र प्लस 20,000 रुपये. जीएसटी इथं समोर नाहीये, ओन्ली 20,000 रुपये ही फी आहे. ओके. मग आता बघा, मी तुम्हाला जास्त ताट कळवणार नाहीये की शेवटपर्यंत सरप्राईज अनाउन्समेंट आहे, थांबा शेवटपर्यंत थांबा. लगेच तुम्हाला आहे का सांगणार आहे सरप्राईज अनाउन्समेंट काय आहे. पहिले तर लक्षात ठेवा, 20,000 रुपयात तुम्हाला आहे का महाराष्ट्रातली नाही तर देशातली टॉप फॅकल्टीज भेटत आहेत. आकाश जाधव सर चीफ मेंटॉर असणार आहे तुमच्यासाठी. इंग्लिश क्षितिज भालेराव सर, रिझनिंग अमोल पाटील सर, क्वांट शरद जाधव सर, जीए मी स्वतः अतिश शिंदे, ॲग्रिकल्चर प्रशांत ढोले सर आणि इंटरव्ह्यूचं आणि ग्रुप डिस्कशनचा जो गायडन्स आहे तो निखिल डांगे सर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. तर 20,000 10 जूनच्या बॅचमध्ये तुम्हाला ह्या महाराष्ट्रातल्या नाहीतर देशातल्या टॉप फॅकल्टीज भेटणार आहेत. तर चला, प्रतीक्षा संपलेले. तुमची सरप्राईज अनाउन्समेंट काय आहे यार मित्रांनो? तर बघा, तुम्ही एकट्यानं आले तर तुम्हाला 10 जूनच्या बॅचला फी किती असेल? आपल्या 20,000 रुपये फी असेल. 2 जण आले 20,000 असेल. 3 जण आले, 4 जण आले तरी फी 20,000 असेल. पण तुमचा 5 जणांचा ग्रुप आला तर तुम्हाला डायरेक्ट फ्लॅट पर ऍडमिशन आहे का 5,000 रुपये काय तरी ऑफ आहेत. म्हणजे प्रत्येकाला 20,000 न भरता किती रुपये भरायचे आहेत? तुमच्या 5 जणांच्या ग्रुपला 15,000 रुपयात ऍडमिशन भेटणार आहे. 5च्या जागी तुमचा 10 जणांचा ग्रुप आला तर आहे का तुम्हाला तेच ऍडमिशन किती रुपयामध्ये भेटणार आहे? 12,000 रुपयामध्ये फक्त भेटणार आहे. येतं लक्षात? तर ही अशी ऑफर आहे. 4 जूनला ही ऑफर सुरू झालेली आहे. 4 जून पासून ते 9 जून पर्यंत ही ऑफर असणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. चालेल? चला तर मग ग्रुप डिस्काउंट ऑफर आणलेले, लावा ताकद आता किती लावताय तेवढी. आता आपण बॅच बद्दल बघूया की बॅच मध्ये नेमकं तुम्हाला कोणत्या सुविधा मिळणार आहेत. तर बघा, सगळ्यात पहिले तर तुम्हाला आहे का एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल भेटेल. बाकीचे क्लासेस म्हणतायत ना किंवा बाकीकडे मार्केटमध्ये तुम्हाला आहे का ऑदर बुक जे आहेत म्हणजे दुसऱ्याचे बुक स्वतः नाव टाकून वगैरे वगैरे आहे का दिलेले दिसतील. पण टीम संकल्प एज्युकेशनच्या प्रत्येक फॅकल्टीने हे बुक क्युरेट केलेले आहेत स्वतः. असा 12 बुकचा 12 बुकचा जो स्टडी मटेरियल आहे संपूर्ण तुम्हाला भेटेल. एक्झाम ओरिएंटेड क्रिस्प एकदम क्वालिटी कंटेंट त्याच्यामध्ये असणार आहे. पुन्हा प्रत्येक सब्जेक्टच्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज आहेत. आता जनरल अवेअरनेसचं सांगायला गेलं तर 5:30 वाजता जीएचं डिस्कशन असतं, 6:30 वाजता ऍग्रिकल्चर असतं. आणि जे विद्यार्थी वीक आहेत, क्वांट लवकर समजत नाही, तशा विद्यार्थ्यांसाठी शरद जाधव सरांनी एक स्पेशल तारे जमीन पर बॅच लॉन्च केलेली आहे. ती बॅच असते संध्याकाळी 8:15 वाजता. तर प्रत्येक विषयासाठी ग्रुप ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे आहेत. पुन्हा त्यानंतर आहे का तुमचं सिलेक्शन होईपर्यंत आहे का इंटरव्ह्यू प्रिपरेशन आम्ही करून घेणार आहोत. आणि इंटरव्ह्यूसाठी देशभरात संकल्प एज्युकेशनचं नाव आहे. तर तुमचं जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुमची इंटरव्ह्यूची जबाबदारी आमची असणार आहे. पुन्हा प्रत्येक विषयासाठी टेलिग्राम लाईव्ह प्रॅक्टिस सेशन असणार आहेत. लाईक क्वांट, रिझनिंग, इंग्लिश ह्या सर्व विषयासाठी एका टेलिग्राम लाईव्ह प्रॅक्टिस सेशन असतील. म्हणजे टॉपिक जसा झाला तशी तुमची टेलिग्रामवर प्रॅक्टिस असेल. त्यासोबत ॲपमध्ये प्रॅक्टिस असेल. त्यासोबत आम्ही तुम्हाला होमवर्क देऊ. होमवर्कच्या व्यतिरिक्त क्लासरूम नोट्स भेटणार आहेत. क्लासरूम नोट्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला बुकचा सेट भेटणार आहे 12, ज्यातून तुम्हाला एका तयारी करायची आहे. ती आम्ही करून घेतो इथं. पुन्हा त्यासोबत USP म्हणा तुम्ही, डेली काउन्सिलिंग. कसं असतं माहिती का, विद्यार्थ्याला डाऊट आला तर डाऊट आल्यावर आहे का फॅकल्टी अवेलेबल पाहिजे. तर आपल्या इथं फॅकल्टीज अवेलेबल दिसतील तुम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. कधीही कुठल्याही विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक, एखादा क्वेश्चन, एखादा प्रॉब्लेम नाही समजला तर तो डायरेक्ट फॅकल्टीकडे येऊ शकतो. ज्यानं त्याला शिकवलंय त्या फॅकल्टीकडे की सर हे समजलं नाहीये, सर ते समजलं नाहीये. आणि हे अकॅडमिक सोडा, डेली दुसऱ्या पर्सनल लाईफमध्ये काय असेल की सर अभ्यास होईना गेलेला आहे किंवा मुलांचे जनरल प्रश्न असतात की सर इथं जेवणच खराब आहे, राहू की नको, कळ नाही, कर्म नाही. म्हणजे सर्व प्रकारचं लक्षात ठेवा. काउन्सिलिंग मध्ये पार्ट आला, मेंटोरिंग तुम्हाला आम्ही एका
करतो इथे. आणि एकमेव क्लास आहे आपला संकल्प एज्युकेशन, जे तुम्हाला आहे का ही डेली काउन्सिलिंगची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. त्या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चरच्या डेली टेस्ट होतात आणि टॉपिक वाईज संडे टेस्ट देखील. ॲग्रिकल्चरच्या एव्हरी वीकला संडेला टेस्ट होतात आणि टॉपिक वाईज आपल्या संडेला टेस्ट असतात. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, म्हणजे आठवड्याभरात ह्या तिन्ही विषयाचा जो सिलेबस झालेला आहे त्याच्यावरती आपली एव्हरी संडेला काय असतं रे, टेस्ट असते. आणि टेस्ट स्वतः फॅकल्टीज कंडक्ट करतात, ना की कुठले विद्यार्थी आपले. पुन्हा ह्या झाल्या सुविधा. आता सुविधांनंतर आपल्या इथं ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात, तुम्हाला की सर काउन्सिलिंग सांगितलं, प्रूफ आहेत का हो? काय काउन्सिलिंग इथं चालते ते आपल्या इथं. तर बघा, तुम्हाला इथं दिसेल सगळ्यात पहिल्यांदा क्षितिज भालेराव सर असतील, हे मुलांची काउन्सिलिंग घेताना दिसतील. पुन्हा इकडे तुम्हाला प्रशांत ढोले सर आहेत, ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्याची काउन्सिलिंग घेताना. पुन्हा इथं तुम्हाला अमोल पाटील सर दिसतील इथं रिझनिंगची काउन्सिलिंग घेताना विद्यार्थ्यांची. पुन्हा त्यासोबत बघा पुढे आता इथं शरद जाधव सर आहे, ते तुम्हाला क्वांटची काउन्सिलिंग घेताना दिसणार आहेत. इथं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन बघू शकता तुम्ही, मॉक इंटरव्ह्यूचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील इथं. इथं विशाखा मॅडम, सुहास डमडेरे सर आहेत आपले, जे की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेताना दिसत आहेत मुलांकडून. इथं निखिल डांगे सर आहेत. पुन्हा त्यानंतर बघा इथं वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट आहे, हे डेली सतीश जगताप सर ॲग्रीचं डिस्कशन घेताना तुम्हाला दिसतील. पुणे इथं वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट आणि त्यासोबत इथं संडेचे आपले एका GH लेक्चर्स म्हणजे ग्रुप डिस्कशन ऍक्टिव्हिटी तुम्हाला इथं मी करून घेताना दिसेल. तर अशा फॅसिलिटीज इथं अवेलेबल आहेत आपल्या इथं. पुन्हा आता बघा, इन जनरल मुलांना छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याच्या अगोदर काही तुमच्या मनात प्रश्न असतात, तर त्या प्रश्न काय असतात रे मुलांचे, त्यांची उत्तरं आता आपण देऊया. सगळ्यात पहिला मुलांचा प्रश्न असतो की सर ऑफलाईन बॅच बेसिक पासून होईल का? तर हो, सुरुवातीचे 10 दिवस आता म्हणतो ना शाळेत आपण क ख गड 12 खडी शिकवतात, त्या टाईपमध्ये आपण इथं पाडेच पाठ करून घेतो मुलांकडून. पाडे, स्क्वेअर, क्यूब, म्हणजे असा विद्यार्थी ज्याला क्वांटचा एका लक्षात ठेवा, क्यू माहित नसू द्या, तो देखील प्रो होऊ शकतो आपली संकल्पची ऑफलाईन बॅच केल्यानंतर. अगदी बेसिक पासून प्रत्येक विषय, न्यूजपेपर कसा रीड करायचा हिथून आपल्या इथं शिकवलं जातं. डेमो लेक्चर्स करता येतील का? तर हो, करता येतील. सुरुवातीचे 3 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर्स आहे का करायला भेटणार आहेत, ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. ओके. ऑफलाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच अटेंड करायचे, ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास प्रोसेस काय आहे? जे पण आपले जुने विद्यार्थी आहेत संकल्प एज्युकेशनचे, ज्यांनी ह्याच्या अगोदर ऑनलाईन बॅच केलेली आपल्या प्लॅटफॉर्मला, त्यांना जर ऑफलाईन बॅच करायची असेल तर त्यांनी जी फी भरलेली आहे ऑनलाईन मध्ये, त्या फी मध्ये तुम्हाला सवलत दिली जाईल तुम्ही ज्यावेळेस इथं ऑफलाईनला येचाल तेव्हा. ओके. चलो, त्यानंतर IBPS SO ॲग्रीची तयारी ह्याच फी मध्ये होईल का? तर हो. महाराष्ट्र नाही तर देशातला एकमेव फॅकल्टी प्रशांत डोले सर, ज्यांनी सलग 3 वेळा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ही पोस्ट काढलेले, त्या फॅकल्टीच्या एका तुम्हाला गायडन्स भेटणार आहे ह्याच फी मध्ये, जी फी आहे नाममात्र 20,000. ग्रुपमध्ये आले 5 जणांच्या तर 15,000, 10 जणांच्या ग्रुपमध्ये आले तर 12,000. त्यांचं गायडन्स देखील तुम्हाला भेटणार आहे. मॉक इंटरव्ह्यूची तयारी मी सुरुवातीला सांगितलं, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुमची मॉक इंटरव्ह्यूची जबाबदारी आमच्याकडे असणार आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, ॲग्रिकल्चरसाठी ग्रुप डिस्कशन ऍक्टिव्हिटी, GA साठी ग्रुप डिस्कशन ऍक्टिव्हिटी, टेलिग्राम सेशन, ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला भेटणारच आहेत. पुन्हा म्हणचाल सर आजूबाजूला हॉस्टेल, मेस, रिडिंगची सुविधा आहे का? तर हो. जर आपण संकल्प एज्युकेशनचा हा मेन प्रिमाइसेस आपला बघितला, ह्याच्या 300 मीटरचा जो सर्कल आहे का, त्याच्यामध्येच तुम्हाला एक आहे का 15+ हॉस्टेल, मेस आहे का बघायला भेटतील, आणि ते पण एकदम रिझनेबल प्राइस मध्ये. म्हणजे पुण्यामध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला 5,000 आहे का महिना तुमचा निघू शकत नाहीये. त्याच्यामध्ये हॉस्टेल आलं तुमचं, मेस आलं, सगळ्या रिडिंग रूम आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5,000 रुपयात तुमचं हॉस्टेल पण होईल, मेस पण होईल, रिडिंग रूमचा पण खर्च निघेल आणि तुमचा जो वरचा किरकोळ खर्च आहे तो पण निघेल. तर अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे का तुम्हाला इथे सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत आपल्या क्लासच्याच आजूबाजूला. तर ह्या तुम्हाला सुविधा भेटणार आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल सर क्लास बद्दल आणि बॅच बद्दल एवढं सांगितलंय, आपल्या क्लासचे रिझल्ट आहेत का हो नक्की? तर तुम्हाला इथे रिझल्ट दिसतात, फोटो एवढे बारके आहेत, मोठे लावू शकत होतो आपण तर 20, 30, 40 स्लाइड झाल्या असत्या, पण एका स्लाइड मध्ये तुम्ही बघा बसत नाहीत फ्रेम मध्ये, इतके आपले रिझल्ट आहेत. RRB PO म्हणून घ्या तुम्ही, सगळेच हे तुम्हाला रिझल्टचे आपल्या एका फोटो दिसेल. आणि हे मोजकेच आपण काय केलेले आहेत, फोटो लावलेले आहेत. ह्यापेक्षा खूप जास्त, नियरली जर 2025चा विचार करायला गेला तर एका वर्षात आपले एका 1300+ रिझल्ट आहेत. एका वर्षात 1300+. आता फॅकल्टी ज्या तुम्हाला शिकवणार आहेत त्यांच्याबद्दल पण माहिती बघणं गरजेचं आहे ना. आणि मी अजून एक सवाल, आकाश सर म्हणतात त्याप्रमाणे मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रात जेवढे पण बँकिंगचे क्लास आहेत आणि त्या बँकिंगच्या क्लासला शिकवणारे जेवढे पण शिक्षक आहेत, ते शिक्षक एका साईडला घ्यायचे आणि
टीम संकल्प एज्युकेशनचे जे शिकवणारे शिक्षक आहेत आपले, ते एका साईडला घ्यायचे. मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, टीम संकल्प एज्युकेशनचे जे आपले फॅकल्टीज आहेत त्यांचे 2 तरी रिझल्ट तुम्हाला जास्त दिसतील महाराष्ट्रातल्या बाकी सर्व क्लासेसच्या सर्व फॅकल्टीजपेक्षा. असे टॉप नॉच फॅकल्टी तुम्हाला बघायला भेटतील. त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर इथं एक करून आपण बघूया. आता सगळ्यात पहिले क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूडला म्हणजे चीफ मेंटॉर म्हणून तुमचा मेन्सचा पार्ट बघणार आहेत आकाश जाधव सर आहेत. आकाश सरांबद्दल सांगायची गरज नाही, इंट्रोडक्शनची गरज नाही, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. तर तुम्ही काय म्हणू शकता, पितामह भीष्म ऑफ बँकिंग इंडस्ट्री म्हणू शकता आकाश सरांना. पायोनियर आहे ते बँकिंग इंडस्ट्रीचे. महाराष्ट्रात सर्वात पहिले बँकिंगचा क्लास आकाश सरने सुरू केला छत्रपती संभाजीनगर इथं. बघा त्यांच्या सिलेक्शन, मोजके सिलेक्शन तसे तर खूपच सांगायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक असेल, इथं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल. SSC CGL 2010ला ऑल इंडिया रँक 50 राहिलेली आहे सरांची. तर आकाश सर चीफ मेंटॉर असणार आहेत आपले. पुन्हा त्यानंतर आकाश सरांबद्दल बघायला गेलं तर अमोल पाटील सर. अमोल सरांबद्दल सांगायला गेलं तर त्यांचं फायनल सिलेक्शन हे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे. अमोल सर मागच्या 8 वर्षापासून MBAची तयारी असू द्या, SSC असू द्या किंवा बँकिंग असू द्या, ह्या सर्व एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका गाईड करत आहेत रेग्युलर बेसिसवरती. नांदगाव अनुभव आहे 8 वर्षाचा. स्वतः त्यांनी सिलेक्शन देखील घेतलेलं आहे बँकेमध्ये. तर रिझनिंग अमोल सर शिकवणार आहेत. पुन्हा त्यानंतर इंग्लिश क्षितिज भालेराव सर शिकवणार आहेत. क्षितिज सर आहे का, हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो, एकमेव फॅकल्टी इन ऑल इंडिया बँकिंग सेक्टरमधले ज्यांनी जेवढे एक्झाम दिलेले आहेत आतापर्यंत बँकिंगमधल्या प्रत्येक एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क आणलेले आहेत. इथं तुम्हाला दिसतील. असा दुसरा फॅकल्टी तुम्हाला बघायला भेटणार नाहीये. तर क्षितिज भालेराव सरांसारखी फॅकल्टी तुम्हाला काय करणार आहेत, इंग्लिशचा पार्ट तुमचा कव्हर करणार आहेत. इंग्लिशचं तुमचं आहे का सर्व A to Z गोष्टी ते सर बघून घेणार आहेत. GA शिकवायला मी स्वतः आहे. माझ्याबद्दल सांगायला गेलं तर मी प्राऊडली सांगेल, मी संकल्प एज्युकेशनचाच विद्यार्थी आहे. 2021ला इथं क्लास लावल्यानंतर एका वर्षात आहे का माझं सिलेक्शन झालं होतं IDBI मध्ये असिस्टंट मॅनेजर आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ॲज अ क्लर्क म्हणून सिलेक्शन झालं होतं. तर मी 1 वर्षात सिलेक्शन घेऊ शकतो, तुम्ही देखील घेऊ शकता. या इथं 10 जूनला आपण भेटूया. चालेल. तर तुमचा जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे का मी कव्हर करणार आहे. पुन्हा ॲग्रिकल्चर सुरुवातीला सांगितलं सर प्रशांत ढोले सर 2019, 2020 आणि 2021 सलग 3 वर्ष ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे प्रशांत ढोले सरांचं. 2019ला पंजाब अँड सिंध बँक, 2020ला युनियन बँक ऑफ इंडिया आणि 2021ला सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये. तर असे एक्सपिरियन्स फॅकल्टी तुम्हाला काय करणार आहेत, ॲग्रिकल्चरचे एका प्रशांत सर तयारी करून घेणार आहेत. पुन्हा सुहास ढमढेरे सर तुमचा इंटरव्ह्यूचा पूर्ण पार्ट बघतील. अकाउंट जे विद्यार्थी बीकॉमचे असतील त्या विद्यार्थ्यांसाठी काही स्पेसिफिक एक्झाम आहेत ज्याला फक्त बीकॉम ग्रॅज्युएटच अप्लाय करू शकतात. जसं की काय रे, महाजेनको, महाट्रान्सको, महाडिस्कॉम ह्यांच्यासारखे एक्झाम. आणि त्या एक्झामला मेन्सला विषय कुठला आहे, अकाउंट हा विषय आहे. तर अकाउंटला छत्रपती संभाजीनगर नाही महाराष्ट्रात आपला एकमेव क्लास आहे जिथं अकाउंटला ह्या विषयाला फुल टाइम फॅकल्टी आहे. तुमची अकाउंट या विषयाची देखील तयारी करून घेण्यासाठी ते म्हणजे समीर देशमुख सर तुमचा अकाउंटचा पार्ट सर्व बघणार आहेत. त्यासोबत इंटरव्ह्यूचं तुम्हाला गायडन्स देखील करणार आहेत समीर सर. 2014 साली SBI PO ते झाले, 2008ला SBI PO त्यांनी एक्झाम क्रॅक केलेली आहे. तेव्हापासून ते एका बँकिंग स्टुडंटला गाईड करत आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बॅचची फी तर आपण अगोदरच डिस्कस केलेली आहे. बॅचची व्हॅलिडिटी काय असेल, 6 महिने ऑफलाईन आणि 6 महिने ऑनलाईन. 6 महिने ऑनलाईन तुम्हाला ऍक्सेस भेटणार आहे बॅचचा. फी नाममात्र आहे. पण अजून पण सांगतोय, ग्रुपमध्ये आले 5 जणांचा ग्रुप असेल तर 20,000 फी असणार आहे का, नाही. फी किती असेल, 5 जणांचा ग्रुप आल्यावर फक्त 15,000 रुपये. जर तुमचा 10 जणांचा ग्रुप असेल तर 20,000 फी असेल का, तर नाही. फी किती असेल, फक्त 12,000 रुपये. लक्षात ठेवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. ओके चलो. आणि बॅच कधीपासून स्टार्ट होते आपल्या लक्षात ठेवा, बॅच स्टार्ट होत आहे आपली 10 जून पासून. चालेल. चला तर मग भेटूया बॅच मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.